नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. नाशिकमध्ये ठाकरे बंधूंच्या पहिल्या संयुक्त सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाशिक दत्तक घेतो असं जाहीर करून फडणवीसांनी शहराला बोलावलं, पण प्रत्यक्षात कोणताही ठोस विकास केला नाही असा आरोप त्यांनी केला. भाजपने जाती धर्माच्या नावावर लोकांची दिशाभूल करून सत्ता मिळवली असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तपोवनातील झाडतोडीवर बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधत झाडं छाटण्याआधी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना छाटण्यात आलं अशी घणाघाती टीका केली आहे. 2012 साली शिवसेनेच्या सत्तेत कुंभमेळ्याचं उत्तम नियोजन झालं होतं आणि एकही झाड कापावं लागलं नव्हतं. याची आठवण करून देत सध्याच्या कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडतोड आणि नंतर उद्योगपतींच्या फायद्यासाठी जमीन देण्याचा डाव आधीच ठरलेला असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र भाजप सत्तेत आल्यानंतर न्यू मेट्रो, लॉजिस्टिक पार्क, बाह्य रिंग रोड यासारखे प्रकल्प फक्त जाहीर झाले, प्रत्यक्षात एकही काम पूर्ण झालेलं नाही असं ते म्हणाले. भविष्यात आपल्या मुलांनी आमचे आईवडील 1500 रुपयांसाठी विकले गेले असं म्हणू नये, यासाठी शिवसेना भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात उभा राहण्याचं आवाहन करत राज ठाकरे यांनी नाशिककरांना सत्ता परिवर्तनासाठी सज्ज होण्याचं आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करत भाजपचं हिंदुत्व हे खरं नसून निवडणुकीपुरतं असल्याचा आरोप केला. भाजपवर टीका करत त्यांनी भाजप हा उपटचुंब्यांचा आणि दलालांचा पक्ष झाल्याचं म्हटलं आहे. भाजपमध्ये चोर दरोडेखोरांना प्रवेश दिला जातो, इतके ते निर्लज्ज आहेत असा हल्लाबोल त्यांनी केला. भाजपने पाठीत वार केल्यामुळेच आपण काँग्रेससोबत गेलो असं स्पष्ट करत MIM सोबत भाजपने युती केल्यावर हिंदुत्व कुठे गेलं असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी निपक्षपातीपणे काम करावं अशी मागणी करत सत्ता ही विकासासाठी हवी आहे असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कात्रज येथील जाहीर सभेत पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत असून विकास हाच पक्षाचा मुख्य अजेंडा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महिलांचा वाढता सहभाग विजयाचा पाया असल्याचं सांगत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. कात्रज आणि पुणे परिसर ट्रॅफिकमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करत पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज आणि सुशोभीकरणासाठी कोट्यवधींच्या विकास कामांची माहिती त्यांनी दिली. कार्यकर्ताच विजयाचा कण असून शिवसेना महाराष्ट्रभर चांदा ते बांधा पोहोचल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. पॅनल क्रमांक 12 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात कुटुंब कार्ड योजनेवरून थेट वाद रंगला आहे. शिवसेनेचे उमेदवार सचिन पोटे यांनी आरोग्य विमा, वैद्यकीय मदत आणि रोजगार संधी देणारी कुटुंब कार्ड योजना जाहीर केली असून राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रांत शिंदे यांनी ते दिखाऊ आणि दिशाभूल करणारी असल्याची टीका केली आहे. यासोबतच महायुतीतील जागा वाटपावरूनही नाराजी व्यक्त होत असून या वादामुळे कल्याण डोंबिवलीतील निवडणुकीत महायुतीतील तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या वाठोडा परिसरात शुक्रवारी प्रचार सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर जोरदार टीका केली. गडकरींनी आरोप केला की काँग्रेस नेत्यांनी फक्त आपल्यासाठी शिक्षण संस्था उभारल्या आणि गरिबांचं शोषण केलं. शिक्षकांचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची हीच रोजगार हमी असं त्यांनी म्हणत खिल्ली उडवली. गडकरींनी आपल्या प्रचार सभेत मागील 3 टर्ममध्ये भाजपच्या महानगरपालिकेने नागपूरमध्ये केलेल्या विकास कामांचा हिशोब मांडला. रस्ते, उड्डाणपूल तसेच पुढील काळात भाजप महापालिकेत सत्ता मिळाल्यास कोणकोणती कामे केली जातील याची ब्ल्यूप्रिंट नागपूरकरांसमोर मांडली. गडकरी म्हणाले की खासदारांच्या पोटी खासदार आणि नगरसेवकांच्या पोटी नगरसेवक जन्माला येणार नाही. नगरसेवक जनता आणि कार्यकर्त्यांमधून निवडले जाणं आवश्यक आहे. या प्रचार सभेत वाठोडा, शांतीनगर आणि कळमना भागातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. प्रसिद्ध गायक आणि टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्येप्रकरणात शिक्षा भोगत असलेला आरोपी अब्दुल रऊफ मर्चंट याचं निधन झालं आहे. वयाच्या 60व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापासून त्याची प्रकृती खालावलेली होती. मात्र गुरुवारी सकाळी पुन्हा हृदयविकाराचा झटका आल्यानं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 12 ऑगस्ट 1997 रोजी मुंबईतील अंधेरी येथील जितेश्वर महादेव मंदिराबाहेर गुलशन कुमार यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पूजा करण्यासाठी बॉडीगार्ड शिवाय आलेल्या गुलशन कुमार यांच्यावर 3 हल्लेखोरांनी 16 गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात त्यांचा ड्रायव्हरही जखमी झाला होता. रुग्णालयात नेत असताना गुलशन कुमार यांचा मृत्यू झाला होता. अब्दुल रऊफ मर्चंट हा या हल्ल्यातील 3 आरोपीपैकी एक होता. गेल्या वर्षी बदलापूरमधील एका नामांकित शाळेत
चिमुकल्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। या प्रकरणात शाळेत काम करणारा शिपाई अक्षय शिंदे हा मुख्य आरोपी असल्याचं समोर आलं होतं। त्याला अटक करण्यात आली होती, मात्र नंतर एन्काउंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला। हे एन्काउंटर प्रकरणही मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलं होतं। या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने शाळा व्यवस्थापनातील काही संस्था चालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांना सहआरोपी केलं होतं। त्यामध्ये शाळेचे सचिव तुषार आपटे यांचाही समावेश होता। आपटे सध्या जामिनावर बाहेर आहेत। दरम्यान हेच तुषार आपटे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, कारण कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांचं स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केली आहे। काल झालेल्या नियुक्तीमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। T20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटमध्ये हालचालींना वेग आला आहे। एकीकडे टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर वन-डे आणि T20 मालिका खेळणार असताना दुसरीकडे बीसीसीआयने मुंबईत अचानक एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक बोलावली। या बैठकीला बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मनहास, उपाध्यक्ष राजू शुक्ला, सचिव देवजीत सैकिया आणि सेंटर ऑफ एक्सलन्सी क्रिकेट प्रमुख VVS लक्ष्मण उपस्थित होते। या बैठकीत भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।